मस्त असं कारलं चिरून घेतलं, त्याच्यामध्ये हळद, लिंबू टाकलं, उकळायला ठेवलं. पावशेर कारले आहे, 1 लिंबू. कांदे घेतले 2 बारीक, उभे चिरले. कढईमध्ये तळत टाकले तेल टाकून, छानसे करून भाजून घेतले लालसर. साईडला केलं, खोबरे टाकले. खोबरे थोडंसं लालसर भाजून घेतलं. खोबरे भाजून झाल्यानंतर थोडेसे शेंगदाणे टाकले. त्यातच कढईमध्ये कांदा खोबरं बाजूला करून थोडेसे शेंगदाणे टाकले. शेंगदाणे छान भाजून झालेत लालसर, खूप काळपट केलेले नाही आहे. सगळं कसं लालसर करून घेतलेलं आहे, कारण कलरही त्याच्यासाठी लाल येण्यासाठी. नंतर आलं आणि लसूण घेतलं आहे थोडं. त्यामध्ये कांदा, खोबरं, शेंगदाणे, आलं, लसूण, कोथिंबीर असं सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घेतलं. चिंचाचे पाणी टाकले होते वेगळे भिजत, ते वाटणामध्येच टाकले. नंतर त्यामध्ये हळद, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, गोडा मसाला, तिखट सगळं टाकून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये, कारण आपल्याला भरलेलं कारलं करायचं आहे. सगळं एकजीव झालं की मसाला छान भरता येतो. त्यामध्ये मीठ टाकलं चवीपुरतं, गूळ टाकलाय हवा तसा. सगळं मिक्सरला वाटून घेण्यासाठी वरून चिंचेचं पाणी टाकलं. सगळं वाटून झाल्यावर कारलं शिजले आपले. कारलं शिजून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. कापल्यानंतर लगेच सूर्य आत जात आहे. ते झाल्यानंतर वाटलेला मसाला कारल्यामध्ये भरून घेतलेला आहे. त्यानंतर कढई गॅसवर ठेवून कढईमध्ये तेल टाकले. तेलामध्ये जिरे थोडे तडतडून झाल्यानंतर मी थोडे पांढरे तीळ टाकलेले आहे, ते पण तडतडले. त्यानंतर थोडेसे तिखट टाकलेलं आहे, ज्याने तर्री छान येईल, त्याला रंग छान येईल ह्यासाठी मी लाल तिखट टाकलं आहे थोडंसं. त्यानंतर जे कारले भरले होते ते तेलामध्ये टाकले, छान परतून घेतले. परतून झाल्यानंतर बघा किती सुंदर तर्री आलेली आहे. कारलं कसं रंगतदार आणि चविष्ट झालेलं आहे. थँक्यू. सबस्क्राईब